शिवाजी महाराज की जय। यानंतर ITM कॅम्पसचे डायरेक्टर संकल्प राव यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेस कार अर्पण करायचा आहे। भारतीय जनता पार्टीचे कामोठ्याचे सरचिटणीस हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ITM इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट यांच्या हेल्थ सायन्सेस यांच्या वतीनं आपणा सर्वांसाठी मार्गदर्शनाचे शिबिराचं आयोजन या ठिकाणी केले। या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे या उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळीजी, इथे उपस्थित ITMचे सन्माननीय रावजी, उपस्थित सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे कामोठ्याचे अध्यक्ष रवी जोशी, नितीनभाई पाटील, इथे मंचावर उपस्थित असणारे आमचे सन्माननीय सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर, भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी सहकारी, उपस्थित असणारे राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रातील सर्व सहकारी ज्यांचा आज या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय, असे आपण सर्व गुणवंत विद्यार्थी, उपस्थित सर्वच आपले पालक, सर्व उपस्थित भगिनी आणि बंधू, सगळ्यात आधी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं ज्यांना 10वी 12वी आणि अन्य परीक्षांमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। तुमच्या सगळ्यांना तुमच्या आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर 10वी 12वीच्या टप्प्यावरचं यश समाजाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाच्या टप्प्यावरचं यश, पण जसं हर्षवर्धन पाटील यांनी बोलत असताना आपल्याला सांगितलं, हे काही शेवटचं यश नाही, ही काही शेवटची फुटपट्टी आपल्या आयुष्याची नाही। अशाच पद्धतीनं अनेक टप्प्यांवरती आपल्याला यश मिळावं अशा आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना आहेत। पण या शुभेच्छा आपल्या सर्वांना देत असताना आज तुम्ही जे यश मिळवलेलं आहे हे आपल्या परिवाराच्या दृष्टिकोनातून, आपल्या सहकार्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे। आणि हा एक महत्त्वाचा टप्पा आहे की इथून पुढे करिअरच्या दिशा निवडायला आपण सगळेजण सुरुवात करतो। जसं बोलत असताना आपले जे समुपदेशक आहेत, काउन्सिलर आहेत, त्यांनी सांगितलं की हे 10वी 12वी म्हणजे काही करिअर नाही, 10वी 12वी नंतर आपण जे निवडतो स्ट्रीम, त्या स्ट्रीमच्या माध्यमातून आपण करिअरच्या दिशेनं झेपावणार आहोत। खरं तर अलीकडच्या काळामध्ये जे सरकारनं नवं शैक्षणिक धोरण आणायचं ठरवलंय, न्यू एज्युकेशन पॉलिसी, याच्या आधारे त्या लागू झाल्यानंतर आपल्याला एकाच वेळेला आपल्याला ज्याच्यात करिअर करायचं आहे ते फील्ड आणि आपल्याला ज्याची आवड आहे ते फील्ड, हे दोन्ही एकाच वेळेला पुढे घेऊन जाता येणार। पण आज ती व्यवस्था एकाच वेळेला आपल्या सर्वांसाठी उपलब्ध नाही। बऱ्याच वेळेला घडतं काय की आपली आवड असते एक क्षेत्र आणि आपण निवडतो करिअरसाठी, आपल्या चांगल्या पद्धतीनं आपला फायनान्शियल स्टेटस सुधारावा, वाढावा, आपल्या गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी निवडतो ते वेगळं क्षेत्र असतं। पण यामध्ये समन्वय साधता येणं हे मला वाटतं की आपल्या सर्वांसाठीच आवश्यक आहे। खरं तर आपण आज इथे उपस्थित आहात, मला खात्री आहे की आपल्या यशाचं श्रेय हे आपण आपल्या परिवाराला द्याल, आई वडिलांना द्याल, मोठा भाऊ मोठी बहीण जे कोणी असतील, आपले शिक्षक शिक्षिका, शाळा कॉलेज यांना आपण ते क्रेडिट द्याल। पण आज हे क्रेडिट त्यांना देत असताना, हे यश मिळवत असताना, असं यश आपल्याला याच्या पुढच्या कालावधीमध्ये सातत्याने मिळवायचं। आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला वाटत राहतं की मला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं,
स्पर्धा इतकी झालेली आहे की त्या स्पर्धेमुळे आपण निवडलेल्या क्षेत्रातच आपल्याला करिअर करता येतं असं नाही. बऱ्याच वेळेला मग काय होतं की अशा वेळेला एखादा मुलगा एखादी मुलगी मग पुढे आपल्या पसंतीचं क्षेत्र मिळालं नाही म्हणून पुढंच राहतात. नाही मला हे मिळालं, आई वडिलांच्याकडे रागा व्यक्त करतात, त्यांच्याशी कधीतरी वाद घालतात, भांडण करतात. पण बऱ्याच वेळेला आपल्या पसंतीचं क्षेत्र, पसंतीचं कॉलेज हे आपल्याला बऱ्याच वेळा मिळत नाही. आमच्याकडे अशा पद्धतीनं दर वर्षाला आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन करतो. हर्षवर्धन पाटील आहेत, आमचे कामोड्याचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, असंच खडकपुले असेल, खारकर असेल, पनवेल असेल, त्या ठिकाणी ज्यावेळेला गुणवंत विद्यार्थी सत्कार करतो त्या विद्यार्थ्यांशी बोलतो तेव्हा लक्षात येतं की प्रत्येकानं काहीतरी मनाशी ठरवलेलं आहे. त्या मनाशी ठरवलेलं फील्ड मिळालं नाही की मग आपल्या जीवाची तळमळ होते. पण अशा सर्वांच्यासाठी मग करिअर निवडणं कठीण होऊन जातं. अविनाश धर्माधिकारी ज्यांचं उदाहरण मी नेहमी देतो की जे महाराष्ट्रभरामध्ये पुण्यामधल्या त्यांच्या चाणक्य मंडळ परिवार याच्या माध्यमातून UPSC MPSC परीक्षेसाठी मार्गदर्शन सत्र चालवतात. अनेक 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर निवडण्यासाठी ते मार्गदर्शन करतात. तर ते स्वामी विवेकानंदांचं उदाहरण देतात की स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय इन युअर लाईफ डू व्हॉट यू वॉन्ट, असं त्यांचं पहिलं वाक्य आहे. आणि इन युअर लाईफ डू व्हॉट यू वॉन्ट म्हणजे तुम्हाला जे करावं असं वाटतं ते मनापासून करा. एखादा 3 इडियट सारखा आता बराच काळ झाला तो पिक्चर येऊन, पण ते तुम्ही जर तो पिक्चर पाहिला निखळ मनोरंजन आहे, पण त्याच्यातून ती गरज व्यक्त केली गेली त्या एका ठराविक वेळेला की बऱ्याच वेळेला आपल्याला जे करिअर करायचं ते आणि आपण प्रत्यक्ष करतोय ते याच्यात फरक असतो. मग त्यामुळे पुढच्या आयुष्यामध्ये अनेक जणांना त्याच्यातून नॉर्शिया येतो, कुठे ना कुठेतरी त्यांना एक आपला आपण म्हणूया इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो. या सगळ्यातून जर सुटका करून घ्यायची आहे तर खरोखर मनापासून ठरवलं पाहिजे. ठरवून ते आपल्या आई वडिलांना ज्येष्ठांना कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की नाही मला सायन्स घ्यायचं, मला कॉमर्सला जायचं, मला प्रोफेशनल फील्डमध्येच जायचंय, मला हेल्थ सायन्समध्ये जायचंय, हे आतापासून ठरवता आलं पाहिजे. ठरवलेलं त्यांना आपल्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. कारण काय की त्याशिवाय आपल्यालाही जे करतो त्याच्यामध्ये आपल्याला खरंच इंटरेस्ट निर्माण राहणार नाही आणि कुठेतरी एका करिअरच्या एका टप्प्यावरती आपला करिअर मधला इंटरेस्ट आपला त्याच्यातून हरवून जातो. हे घडू नये याची सुद्धा काळजी ही आपल्याला घेतली पाहिजे. पण प्रत्येक मी म्हणालो मगाशी तसं की प्रत्येक फील्डमध्ये आता कॉम्पिटिशन इतकी आहे की खरंच आपल्याला जे फील्ड निवडायचंय ते फील्ड करता येतं का? आपल्याला आजवरच्या आयुष्यामध्ये जे जे हवं ते प्रत्येक गोष्ट मिळालेली आहेच का? आपल्या आधीची पिढी आहे, आई वडील आहेत, त्यांच्या आधीचे आहेत, यांना तरी याच्या करिअरचा चॉईस कितीचा होता? मग आपल्याला कुठेतरी सुवर्णमध्ये साधावं लागणार आहे. करिअर करायचंय आणि आपला इंटरेस्ट आहे याच्या सुवर्णमध्ये काय सांगता येईल? आपल्या पुढची पिढी भाग्यवान असणार आहे का देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली त्याच्या आधारे आपल्या नंतरच्या काही बॅचेसना हे स्वातंत्र्य मिळणार आहे. करिअरही निवडता येईल, आवडीचे फील्डही सोबत घेऊन आपल्याला जाता येईल आणि त्याचा आपल्या करिअरमध्ये आपल्याला फायदा सुद्धा होऊ शकेल. पण आज जर आपल्याला ते नसेल तर स्वामी विवेकानंदांचं दुसरं वाक्य हे सांगितलं जातं इन युअर लाईफ डू व्हॉट यू वॉन्ट, इफ यू कॅन देन एन्जॉय व्हॉट यू डू. म्हणजे जे आपण करिअर निवडू त्याचं ते एन्जॉय करायला आपण लागलं पाहिजे. आणि जेव्हा आपण अशी एखादी गोष्ट एन्जॉय करतो त्यावेळेला तहानभूक हरवून आपण त्या विषयाचा आपण मागोवा घ्यायला लागतो. त्या विषयामध्ये हळूहळू आपण एक्सपर्ट होत जातो. ही स्टेज जर आपल्याला गाठायची असेल तर त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून करिअरची योग्य निवड केली पाहिजे. आज हर्षवर्धन पाटील यांनी हा जो कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घडून आणलाय त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की या निमित्तानं या दिशेनं आपण एक पहिलं पाऊल उचलू.
कदाचित याच्या आधी सुद्धा आपण असा सेमिनार अटेंड केला असेल, त्यातून आपले काही दिशा ठरल्या असतील. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही मंचावरचे समोरचे आमचे सर्व सहकारी तुम्हाला अशा पद्धतीनं करिअर निवडत असताना करिअरच्या वाटेवरती जी कुठली अडचणी येईल त्या अडचणीमध्ये तुम्हाला सोबत करायला भारतीय जनता पार्टी असेल, जे युवा मोर्चाचे सहकारी असतील, आम्ही सातत्याने तुमच्या सोबत आहे याची ग्वाही या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. खरं तर या अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एकमेकांना भेटत राहतो, एकमेकांच्या विषयी जाणून घेतो. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येक जण यश मिळवलेलं आहे, पण प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी आहे. कोणी गरीबातल्या गरीब घरातून आलाय, कोणी मध्यमवर्गीय घरातून आलाय, कोणी वेल टू डू अशा कुटुंबातून आलेला असेल, पण त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये मिळवलेलं यश हे प्रत्येकासाठी तितकंच सुखकारक आहे. आज जे सुख आपल्या मनाला वाटतंय, आपलं कौतुक होतंय, हे असं कौतुक आपल्यालाही पुढच्या आयुष्यामध्ये कुणाचं तरी करता आलं पाहिजे. आम्हाला आमच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारणारं कोणीतरी आज आहे. आम्ही जेव्हा मोठे हो तेव्हा आम्ही सुद्धा आम्हाला राजकारणात जायची गरज नाही. त्यासाठी आम्ही राजकीय कार्यकर्ता हर्षवर्धन पाटील यांच्याकडे झालं पाहिजे हे आवश्यक नाहीये, पण आम्ही जे करू अशा एखाद्या संस्थेशी जोडलं जाऊ की त्या संस्थेच्या माध्यमातून अशा पद्धतीनं समाजामध्ये कोणाला तरी चांगलं काहीतरी या ठिकाणी यश मिळालं त्याचं कौतुक होतं. मला असं वाटतं देणाऱ्याने देत जावे ही म्हण तुम्ही ऐकली असेल. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे व्हावे. तर अशा पद्धतीचा गुण आमच्या अंगावरती यावा की आम्ही सुद्धा कधीतरी समोरच्याचं कौतुक करणार आहोत आणि अशा पद्धतीचं सामाजिक भान राखून पुढे आपण जावं. यश आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात मिळालंय, पण असंच यश तुम्हाला जीवनामध्ये तुमच्या करिअरमध्ये मिळावं आणि असंच यश तुम्ही ज्याला कशाला हात लावाल त्या सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला मिळावं आणि ते यश मिळाल्यावरती तुम्ही कोणाचं तरी यशाचं कौतुक करणारं व्हावं आणि समाजामध्ये एक चांगला माणूस म्हणून तुम्ही नाव कमवावं. यासाठी आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या उत्तुंग कारकिर्दीसाठी तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.